मला 1 नंबर लागला बघा माझा रिझल्ट. मी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालोय. मग आता पुढे काय करणार आहे? पुढे काय आपल्या महायुतीच्या तर योजना आहेच की, त्यामुळे मी कसलाच टेन्शन नाही घेतलं. अरे वा, माझा मुलगा तर शासकीय भरतीतून चांगल्या पदाला निवड झाली. होय का काका? अहो काका, चांगली माणसं अगदी मनात असंच घर करूनच राहतात. तेच नाही, काय ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा पण पगारात वाढ झाली माहितीये का? नाही काका, हे तर मला माहितच नव्हतं. बघा बरं काका, हे सरकार किती महत्वपूर्ण काम करतंय आणि बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. म्हणूनच आपण आपल्या पथनाट्यद्वारे याची त्यांना माहिती करून द्यायला आलोय. आणि नुसतंच मनात घर करून नाही राहत, राबून कित्येक बेघर कुटुंबांना स्वतःचा हक्काचं घर प्राप्त करून देणार आहे होय का? सरकार. हे तर मला माहितच नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलं. बघा बरं, माहित करून घेणं किती गरजेचं आहे. आणि म्हणूनच यंदा आपल्याला माननीय एकनाथजी शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री हवे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल? त्यांचं जे धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे, येत्या 20 तारखेला निवडणूक केंद्रावरती जाऊन त्यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटनावरती क्लिक करून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करू, विजय करू, विजय करू. अरे लेका, काय हो बाबा? अरे एसटी कुठं चालली? एसटी कुठे जाऊ? तुम्हाला कुठे जायचं? अरे लेका, हा, मला जायचंय माझ्या लेकीकडं. लेकीकडे जायचं म्हणते? हा. अहो बाबा, हा. या वयात घरी बसायचं? अरे पोरा, हा, त्या शिंदे साहेबाने ना हा, एसट्या मोफत केल्या, मोफत. मोबाईल केलं म्हणते? हा, म्हणून म्हटलं फिरून यावं एकदा पोरीकडं. बर. अहो पण आता निवडणूक आली, त्यांना मतदान द्यावं लागेल तुम्हाला. अरे पोरा, हा, असं म्हणतोस या? हा. तर काय केलंय बाबा आपल्या सरकारनं? अहो आता तुम्ही तर म्हणले हा. तिकीट मोफत केले, हा. मग ही सेवा अशीच पुढे सगळ्यात चालू राहण्यासाठी त्यांना मतदान करा तुम्ही. असं वय? अजून वयश्री योजना आणली बाबा त्यांनी. अरे लेका, हा, जरा मोठ्याने बोल, मोठ्याने, म्हाताऱ्याला ऐकायला नाही येत बाबा. अहो वयश्री योजना आणली, योजना. अरे पोर, एवढं मोठ्याने बोलतो का म्हाताऱ्याला? मग तर दर्शक चावटच दिसतं मंडळी. अजून वृद्धांना आरोग्यविषयक सेवेमध्ये सवलत दिली. असं वय? हा, बरोबर. हा. मग आता येत्या 20 तारखेच्या निवडणुकीत हा, आपले महायुतीचे उमेदवार आहे हा, अमोलजी खताळ पाटील साहेब. हा. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. असं वय? त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा. बरोबर चालतंय पोरा. हा, मी जातोय माझ्या म्हातारीकडं हा. आणि तिला पण सांगतो महायुती सरकारला मतदान करायचं. बर 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 बर. म्हातारा लय झालं आता मंडळी. दादा का काय? अरे पोरा, हा, म्हातार जेवण हाय जेवण. बर. हा, महायुती सरकारला की नाही हा, मतदान केल्याशिवाय मरायचं नाही म्हातार. बर बर. करा करा, मतदान करा. बरोबर चालतंय पोरा. हा, बरं, राम राम मंडळी. राम राम, राम राम. बरं, मी मतदान करून येतो, तुम्ही पण करा बरं का महायुती सरकारला मतदान. बर बर बर. चला, येऊ का? स्टार्टअप साठी महाराष्ट्राला देशात पहिला क्रमांक येतो. आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रातील महायुती सरकारनं शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील मोठी विकासाची पावले उचललेली आहेत. आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या योजनेची तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदही झालेली आहे. बघितलं मंडळी, आज आपल्या महायुती सरकारनं आपल्या गोरगरीब जनतेसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या राबवल्या आणि त्यांचा लाभ आपल्या गोरगरीब जनतेला मिळवून दिला. आणि म्हणूनच आपण सर्वांनी महायुती सरकारला प्रचंड मताने विजय करू, विजय करू, विजय करू. तसेच आपल्या महायुती सरकारचे शिवसेनेचे उमेदवार माननीय अमोलजी खताळ पाटील साहेब हे उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा, विजय करा, विजय करा. चला चला रे चला चला, चला रे चला चला, मतदानाच्या सणाला. काका चला, काकी चला, मामा चला, मामी चला, काका चला, काकी चला, मामा चला, मामी चला. चला चला रे चला चला, मतदानाच्या सणाला. चला चला रे चला चला, मतदानाच्या सणाला. चला चला रे चला चला, मतदानाच्या सणाला. धन्यवाद.
नमस्कार मतदार बंधूंनो, आली रे आली निवडणूक आली, आली रे आली निवडणूक आली. आज आपला महाराष्ट्र विकासात दिशेने वाटचाल करतोय आणि याचं सर्व श्रेय आपल्या महायुती सरकारला जात आहे. म्हणूनच आपल्या सर्वांचं मत हे महायुती सरकारला गेलंच पाहिजे. म्हणून महायुतीच्या शिवसेनेचे उमेदवार माननीय अमोलजी खताळ पाटील साहेब यांच्या प्रचाराप्रित्यर्थ आज आम्ही येथे सादर करीत आहोत पथनाट्य पथनाट्य पथनाट्य. आणि या पथनाट्याचं नाव आहे प्रगतशील महाराष्ट्र. शिवसेना ही वाली ठरते सर्वसामान्यांना, 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 साथ तुमची शक्ती आमची संधी पुन्हा द्याना, साथ तुमची शक्ती आमची संधी पुन्हा द्याना, साथ तुमची शक्ती आमची संधी पुन्हा द्याना, साथ तुमची शक्ती आमची संधी पुन्हा द्याना. संधी विकासाची चालून आली आधारी, संधी विकासाची चालून आली आधारी. तुम्ही प्रचाराला या, प्रथेप्रमाणे यंदाही विधानसभा निवडणूक आलेली आहे. तसेच प्रचारालाही सुरुवात झालेली आहे. पण मी काय म्हणतो बुवा, बोल की रे बाब्या. मतदार आपला साधा गोळा खरंय खरंय, तसाच तो शिकलेला देखील. बरोबर तुझं. महायुतीच्या सरकारने राबवलेल्या योजनेचा फायदा त्याने देखील घेतला आहे. अरे हो, पण अशा बऱ्याचशा काही योजना आहेत ज्या अजूनपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत आणि आपण त्यांना काहीतरी सांगणं गरजेचं आहे. गरजेचं तर आहेच. चला तर मग आपण आपल्या पथनाट्याद्वारे आपल्या महाराष्ट्रातील सरकारने म्हणजेच आपल्या महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या त्याचा थोडक्यात आढावा तरी घेऊया. चला तर मग. विकासाचा पाया महायुतीने रचिला, राबवून योजना महाराष्ट्र घडविला. विकासाचा पाया महायुतीने रचिला, राबवून योजना महाराष्ट्र घडविला. आले किती प्रसंग नाही तया घाबरला, आले किती प्रसंग नाही तया घाबरला. विकासाचा पाया महायुतीने रचिला, राबवून योजना महाराष्ट्र घडविला. विकासाचा पाया महायुतीने रचिला, राबवून योजना महाराष्ट्र घडविला. नमस्कार मंडळी, मी गणपतराव. चला तर आजच्या बातम्या बघूया. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 15,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर होऊन शेतकऱ्यांचं आणि जनतेचं भलं झालं आहे. तसेच 1 रुपयात खरीप पीक योजना, नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अशा कित्येक लाखो रुपयांच्या योजना राबवून महाराष्ट्रातील महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेचं आणि शेतकऱ्यांचं भलं केलं आहे. हो बाबा, तिथे पेपर बातम्याच का बघतात मग? अरे बाळा, या देशात वर्तमान ह्या बातमीमुळे तरी सारं कळतंय. आणि तुझा बाप पण एक शेतकरीच आहे. त्यांनी याच योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेतात कापूस आणि सोयाबीन पिकवले आहे रे बाळा. आई देखील बातम्याच का बघते मग? अरे बाळा, तुला बातम्या कळत आहे मान्य, पण आपल्या या बातम्यांमुळे महायुती सरकारचा आढावा तरी आपल्याला कळतोय. मग त्यात मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी योजना असो किंवा अन्नपूर्णा माता योजना असो, या सर्व योजनांचा आढावा तरी कळतोय. आपल्या या महायुती सरकारनं 2,05,000 मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. तर तुझी बहीण सुकट आहे बाळा. अगं खरं आहे बरं का तुझं. अहो, आपल्या या महायुती सरकारला गोरगरिबांचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच याही वर्षी आपल्याला माननीय एकनाथजी शिंदे साहेब परत मुख्यमंत्री हवे आहेत. बरोबर आहे आपल्या जनतेचं. म्हणूनच आमचं जनतेला आव्हान आहे, येत्या 20 तारखेला निवडणूक केंद्रावरती जाऊन आपले जे महायुती सरकारचे म्हणजेच आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे जे इथले संगमनेर तालुक्यातले अधिकृत उमेदवार आहेत
आपले हे अमोलजी खताळ साहेब पाटील आणि त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. योजनेचं हेर देणं गोरगरिबाचं ते धन, योजनेचं हेर देणं गोरगरिबाचं ते धन, गोरगरिबांचं ते धन चला मतदानाला जाऊ, 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 गोरगरिबांचं ते धन चला मतदानाला जाऊ. लोकांना जागृत करू चला मतदानाला जाऊ, लोकांना जागृत करू चला मतदानाला जाऊ, लोकांना जागृत करू चला मतदानाला जाऊ, लोकांना जागृत करू चला मतदानाला जाऊ. मग अनिल कसं काय लागला तुझा निकाल? अहो काका काय सांगतो मला 1 नंबर लागला बघा माझा रिझल्ट. मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालोय. आता पुढे काय करणार मग? पुढे काय आपल्या महायुतीच्या तर योजना आहेच की, त्यामुळे मी कसलंच टेन्शन नाही घेतलं. अरे वा, माझा मुलगा तर शासकीय भरतीतून चांगल्या पदाला निवड झाली. होय का काका? अहो काका चांगली माणसं अगदी मनात घर करूनच राहतात. तेच नाही तर ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या पण पगारात वाढ झाली माहितीये का? होय का? इथं मला माहितच नव्हतं. बघा बरं, हे सरकार किती महत्वपूर्ण कामगिरी बजावतंय आणि नुसतंच मनात घर करून नाही राहत तर कित्येक